हॅलो गाईज, माझं नाव मोहिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज करत आहे चिकनची रस्सा भाजी. तर तुम्ही माझा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला असंच सपोर्ट करत राहा. तर स्टार्टिंगला मी आधी चिकन धुवून घेतलं आणि नंतर त्याला हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावली. ती चांगली मिक्स करून घेतली आणि ते थोडा वेळ रेस्टसाठी साईडला ठेवलं. त्यानंतर लगेचच गॅस ऑन केला आणि त्याच्यामध्ये चिरलेलं खोबरं टाकून घेतलं. मी थोडंसं तेल टाकून मस्त भाजून घेतलं आणि खरपूस छान असं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला मी कांदा, त्याच्यानंतर टाकलं लसूण आणि थोडेसे अख्खे धने. तर ते सगळं मिक्स करून एकत्र भाजून घेऊन मस्त मिक्सरला वाटण करून घेतलं आणि छान असं मी वाटण तयार करून घेतलं, जे आपण यूज करणार आहोत चिकनच्या भाजीला. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आपलं वाटण. तरी मी यात टोमॅटो टाकायचा विसरले आणि कोथिंबीर तर माझ्याकडे नव्हतीच, सो मी आहे त्यातच केलं. आणि आता मी गॅस चालू केला आहे आणि त्याच पातेल्यात मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. 3 चमचे तेल टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकला, कारण की मी वाटणमध्ये टाकला नव्हता, सो इथे टाकला मग आत्ता मी. आणि अद्रक लसूण पेस्ट पण टाकली. त्याच्यानंतर मग जे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं. चिकनला पूर्णपणे मिक्स केलं मी आणि त्याच्यावर वाफ येण्यासाठी 2 मिनिट फक्त मी झाकण ठेवलं होतं. त्यानंतर 2 मिनिटांनी झाकण काढलं, एकदा हलवलं मी पूर्ण ते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकला काळा मसाला आणि थोडासा चिकन मसाला. आपण थोडासा नंतर टाकणार आहोत. थोडासा चिकन मसाला टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत. त्याच्यानंतर ते पूर्ण मिक्स करणार आहोत आपण आणि मिक्स केल्यानंतर परत एकदा आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत वाफ येण्यासाठी, जेणेकरून तो मसाला पूर्ण चिकनला लागेल आपल्या. त्याच्यानंतर ते झाकण काढल्यानंतर आपण त्यात 4 ते 5 चमचे आपण वाटण टाकणार आहोत आणि ते थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत, तसंच पाणी न टाकता. झाकण काढल्यानंतर वास मस्त येत होता आणि ते मी एकदा हलवून घेतलं व त्यात पाणी ॲड केलं. आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. त्यात तुम्हाला जर ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ग्रेव्हीसुद्धा ठेवू शकता. फक्त अगदी थोडंसं ॲड करा पाणी आणि थोडा वेळ शिजू द्यात. त्याच्यानंतर तुमचं चिकन रेडी असेल. पण मला हवी आहे रस्सा भाजी, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपण चिकन शिजायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही गॅस ऑफ करू शकता. थँक्यू माझा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल आणि असंच मला सपोर्ट करा.